ये जब्बार और उबैद स्ट्राइक पे है। उबैद स्ट्राइक पे, उबैद नॉन स्ट्राइक पे जब्बार। ये दूसरे मैच की पहली गेंद खेल दिया लेग साइड की दिशा में, गेंद जाती हुई सीमा रेखा की ओर। जब तक फील्ड होती 2 रन पूरे यहाँ पर दौड़कर, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स और ओवर थ्रो के कारण तीसरा रन भी यहाँ पर दौड़कर पूरा। बढ़िया तालमेल यहाँ पर दो बैट्समैन के बीच में, अच्छी दौड़ लगाते हैं विकेट के बीच में। पहली गेंद पे 3 रन दौड़कर पूरे किए। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर गेंदबाज, दूसरी गेंद, नाम क्या बोलूं उसका, जब्बार खेल दिया लेग साइड की दिशा में, कोई रन नहीं वहां पर। अल्लू 11 कंधार वर्सेस छत्रपति वॉरियर्स नायगांव के बीच में खेला जा रहा है ये दूसरा मैच। राहुल खुद की पहली ओवर और फिर से एक बार जब्बार सामना करेंगे राहुल का, और खेल दिया ऑफ साइड की दिशा में, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। थोड़ा सा परिवर्तन करते हुए गेंदबाज यहाँ पर, ये आज के दिन का दूसरा मुकाबला। खेल दिया लेग साइड की दिशा में, बढ़िया फील्डिंग वहां पर, देखते रन आउट का चांस। साइड पुढचं काय दिसून झाले, तिथून आवाज येईना, आवाज येईना। एक रन दौड़कर पूरा किया मिस फील्डिंग के चलते हुए। आजच्या दिवसाचा दूसरा सामना अल्लू 11 कंधार वर्सेस छत्रपती वॉरियर्स नायगाव यांच्यामध्ये खेळला जात आहे। असं दुसऱ्या सामन्याचा पहिला षटक प्रगतीपथावर राहुल घेऊन आलेला आहे, सामना करेल उबैद। खेल दिया स्टेट के दिशा में, वहां पे प्लेयर मौजूद और बहुत बढ़िया कैच यहाँ पर, पहले विकेट का पहला विकेट। पहला विकेट यहाँ पर गिरता हुआ अल्लू 11 कंधार का, बढ़िया कैच यहाँ पर बाउंड्री लाइन पे पकड़ा हुआ। उबैद की जगह आ रहे जुनैद। आज के दिन का है दूसरा मुकाबला अल्लू 11 कंधार वर्सेस छत्रपति वॉरियर्स नायगांव के बीच में खेला जा रहा है। इसके पहले जो मुकाबला हुआ हिंदवी एम्पायर अर्दापुर वर्सेस कुणाल 11 उमरखेड़, इनके बीच हुआ, जो मुकाबला कुणाल 11 उमरखेड़ ने जीता है। राहुल फिर से एक बार तैयार जुनैद के लिए, खेल दिया ऑफ साइड की दिशा में, गेंद जाती हुई सीमा रेखा की और दो प्लेयर बॉल के पीछे दौड़ते हुए, देखते हैं क्या होता है, और 4 रन। अच्छा प्रयास किया वहां पर रोकने का, फिर भी 4 रन। ओवर की समाप्ति।
स्कोर सांगा रे कोणीतरी. 12 रन, 1 विकेट के नुकसान पर अल्लू 11 कंधार। कृष्णा बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे उबेद। ज्याचं काम नाही ते थांबून पहली गेंद पे यहाँ पर बाउंड्री लगाते हुए कृष्णा के। उबेद फिर से एक बार तैयार, सामना करेंगे कृष्णा का। पटकी हुई गेंद खेल दिया लेग साइड की दिशा में, फिर से एक बार वही नतीजा, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन, 1 विकेट के नुकसान पर अल्लू 11 कंधार का। बढ़िया बैटिंग करते हुए यहाँ पर उबेद, जब्बार सॉरी बॉलिंग मार्ग पर कृष्णा, सामना करेंगे जब्बार। बढ़िया गेंद ऑफ साइड की दिशा में ढकल दिया उसको, जब तक थ्रो होता 1 रन दौड़कर पूरा। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, जुनेद और जब्बार के बीच में। फिर से एक बार कृष्णा बॉलिंग मार्ग पर, सामना करेंगे जुनेद, राइट हैंड बैट्समैन। बढ़िया बैटिंग करते हैं जुनेद। बढ़िया गेंद खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की दिशा में, 6 रन। बढ़िया शॉट यहाँ पर जुनेद का लॉन्ग ऑफ की दिशा में खेलते हुए। फिर से एक बार तैयार जुनेद, सामना करेंगे कृष्णा का। बढ़िया बैटिंग करते हुए यहाँ पर जुनेद। गेंद जाती हुई डिक्लेयर है, वहां पर 2 ही रन मिलेंगे। अगर गेंद उस पर्दे के पीछे सीधी जाती है तो 4 रन मिलेंगे, और उसे टकराती है तो 2 ही रन मिलेंगे वहां पर। फिर से एक बार कृष्णा तैयार, बॉलिंग मार्ग पर, सामना करेंगे जुनेद। खेल दिया कीपर के पीछे, क्या होता है देखेंगे वहां पर। 1 ही रन, ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति पर 30 रन। बढ़ता हुआ स्कोर अल्लू 11 कंधार का 1 विकेट के नुकसान पर। बॉल चाहिए, एक बार बॉल दीजिए उनको। शक्तिशाली संघांमध्ये धावांची यांचकडून ओहोर संपली। तो 11 इस टीम के स्पॉन्सर है अल्लू भाई, उनके ही नाम से इस टीम का नाम रखा गया है अल्लू 11।
कंधार। यहाँ पे गेंद चेंज करते हुए बॉलर नेम राहुल। खुद का दूसरा और इस इनिंग का तीसरा ओवर करते हुए यहाँ पर राहुल 3 ओवर की समाप्ति पर 30 रन, 2 ओवर की समाप्ति पर 30 रन, 1 विकेट के नुकसान पर अल्लू 11 कंधार। फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर राहुल, सामना करेंगे जुनैद। पिछली बहुत बढ़िया ओवर किया था इन्होंने राहुल ने, फील्डिंग सजाते हुए। खेल दिया पॉइंट की दिशा में, गेंद जब तक फील्ड होती दौड़कर 1 रन पूरा, दूसरे रन के लिए इशारा करते हुए फिर भी 1 ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। जब्बार स्ट्राइक पर, जब्बार सामना करेंगे राहुल का। खेल दिया उसे लेग साइड की दिशा में, गेंद जाती हुई सीमा रेखा के पार, 6 रन। हा गेला षटकार। आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। बढ़िया बैटिंग करते हुए, ओ बढ़िया गेंद, पैरों के बीच डाली हुई ये गेंद समझ में नहीं आई जब्बार के। दौड़कर 1 रन पूरा, दूसरे रन के लिए दौड़ने का इशारा, फिर भी कोई रन नहीं वहां पर। बढ़िया फील्डिंग। जुनैद एक बार सामना करेंगे राहुल का। अब तक बढ़िया बैटिंग करते हुए जुनैद, सभी दिशा में बैटिंग शॉट लगाते हुए। पटकी हुई गेंद, खेल दिया ऑफ साइड की दिशा में, बढ़िया फील्डिंग वहां पर। 1 ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा जुनैद को। वापसी करते हुए राहुल यहां पर गेंदबाजी में। हेलो, फिर से एक बार जब्बार सामना करेंगे राहुल का। बढ़िया गेंद वहां पर, मिस करते हुए कीपर, कोई रन नहीं फिर भी। आज के दिन का ये दूसरा मुकाबला अल्लू 11 कंधार वर्सेस छत्रपति वॉरियर्स नायगांव के बीच में खेला जा रहा है। इस इनिंग की तीसरी ओवर प्रगति पथ पर चलती हुई यहाँ पर 39 रन, बढ़ता हुआ स्कोर अल्लू 11 कंधार का 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद, समझ में नहीं आया यहाँ पर जब्बार को, और कीपर भी मिस करते हुए, कोई रन नहीं। ओवर की समाप्ति, बढ़ता हुआ स्कोर 39 रन, 3 ओवर के समाप्ति पर अल्लू 11 कंधार। संघांमध्ये और संपली।
चषक 2025 खेला जा रहा है मारोतराव मामा कानोड़े ग्राउंड पर और आयोजक है हिंदवी एम्पायर्स अर्धापुर। इस सीरीज का प्रथम पारितोषिक है 1,21,000, सेकेंड प्राइज है 71,111 और थर्ड प्राइज यहाँ पर 51,111 और फोर्थ प्राइज 33,111। बॉलर नेम पांड्या। पांड्या गेंदबाजी के लिए पांड्या है अभी। पांड्या खुद का पहला और टीम का चौथा ओवर लेकर आए। खेल दिया शॉट को ऑफसाइड की दिशा में। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर और अंपायर काफी बारीक नजर से देखते हुए 2 रन दौड़कर पूरे किए यहाँ पर जब्बार और जुनैद ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, बढ़िया तालमेल दोनों के बीच में। फिर से एक बार पांड्या सामना करेंगे जुनैद। पांड्या बढ़िया शॉट खेला स्ट्रेट की दिशा में, वहां पर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग। एक ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। बढ़िया गेंदबाजी अभी तक करते हुए पांड्या। जब्बार सामना करेंगे पांड्या का। एक बार पटकी हुई गेंद खेल दिया उसे स्ट्रेट की दिशा में। गेंद जाती हुई सीमा रेखा के पार 6 रन। बढ़िया बिग हिट मारा यहाँ पर। आधार हा गेला षटकार। आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार। गेंद को खेल दिया सीमा रेखा के पार यहाँ पर जब्बार ने। फिर से एक बार पांड्या सामना करेंगे जब्बार। फिर से खेल दिया लेग साइड के दिशा में। फील्डर फील्ड करते जब तक 1 रन पूरा किया जब्बार और जुनैद ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स अब तक इन दोनों की रही है। एकोणपन्नास रन 1 विकेट। अल्लू 11 कंधार 50 रन इस 1 रन के साथ। पांड्या पुन्हा एकदा तयार, सामना करेल जब्बार और विकेट का पतन यहाँ पर जब्बार का। त्याला मिळाली शानदार भेट। ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट। कप्तान अल्लू 11 कंधारचे स्वतः आले आहेत बॅटिंग साठी। बघूयात काय करतात। सुंदर कॅच पकडला शुभमने। विकेट कीपर आहेत बॉलर नाव गोपाळ। बॉलिंग मार्कवर गोपाळ सामना करेल जुनैद, सॉरी स्वप्नील। बॉलिंग मार्कवर स्वप्नील सामना करेल जुनैद।
सुरुवातीपासून चांगली फटकेबाजी करतोय तो जुनेद, सर्व दिशेने खेळतोय तो. कीपर क्लोज. स्वप्नील सामना करेल जुनेद. जुनेदने खेळला लेग साइडच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आहे जुनेद आणि एमडी नदीन यांच्यामध्ये. चुस्त अंपायर लक्ष्मण मुदळ आणि स्वप्नील. पुन्हा एकदा शॉट खेळला आहे जुनेदनं. स्टेटच्या दिशेने 6 धावा. शॉट खेळत आहे तो स्वप्नील. पुन्हा एकदा खेळलेला आहे पण विकेट द्यावी लागेल यावेळेस मात्र जुनेदला. आपली सुंदर कॅच पॉइंट मध्ये पकडलेला आहे. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार. आलिम दादा जिथं कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. आलिम दादा जिथं कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आलिम दादा कमेंट्री करेंगे. आलिम दादा ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. लखन भाऊ
गेंद और ये नो बॉल का इशारा अंपायर का, और उधर का कुछ अभी निर्णय नहीं आया है। चौका है, ये छक्का है। एक और करेंगे इधर सर, एक कुर्सी लेकर आओ ना। और ये 6 रन, नो बॉल भी है, 7 रन और फ्री हिट। माननीय अजय नदीम, बढ़ता हुआ स्कोर 170। कंधार 3 विकेट के नुकसान से। अच्छी शॉट, थर्ड मैन की ओर जाते हुए डिक्लेयर रन है वहां पर, अंपायर का इशारा 2 रन। इस 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 71। 3 विकेट के नुकसान से कंधार काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। पांडा उर्फ पांडुरंग, हमें पांडा पांडा बोल रहे हैं भाई, सॉरी। पांडे फिर एक मर्तबा राइट आर्म राउंड 2 विकेट करेंगे। उठाकर खेल दिया है, गेंद जारी है थर्ड मैन की बाउंड्री की ओर, और अंपायर का इशारा 2 रन। इस 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 73। 73 पर 3 विकेट बाय कंधार। थोड़ा बड़ा आवाज नको नको, फिर जान दो, सब में रन दो। हाँ हाँ, फिर एक मर्तबा सामना करेंगे नदीम। पांडे का खेल दिया, स्टेट बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद, एक प्लेयर भागते हुए उसके पीछे, 1 रन पूरा किया। इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर कंधार का 74। 3 विकेट के नुकसान से कंधार स्कोर है 74। लाला बाएं हाथ के बल्लेबाज, काफी लंबी हेड है उनकी। फिर एक बार उसे घुमाना चाहते थे, लगता है बल्ले का बारीक किनारा लगा और विकेट कीपर के हाथों में जाती हुई गेंद, और ये आउट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट। चौथा विकेट कंधार का 74 के स्कोर पर। गंगा मामा काफी अच्छे हिटर है, ये भी कंधार से अच्छी बल्लेबाजी करते हैं गंगा मामा, एक अच्छे ऑलराउंडर से। 5वां ओवर है क्या भैया? 5वां ओवर है, ओवर कितना चल रहा है? 5वां है। गंगा मामा न्यू बैट्समैन, 6वां ओवर चलता हुआ, 74 रन स्कोर, 4 विकेट के नुकसान से कंधार। गंगा मामा, गंगा मामा पांडे सामना करेंगे गंगा मामा पांडे का। राइट आर्म ओवर 2 विकेट डालते हुए पांडे खेलना चाहते थे, और ये लेग स्टंप से थोड़ी बाहर निकली गेंद, अंपायर का इशारा वाइट। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 75 रन, 4 विकेट के नुकसान से। तीसरा दिन है क्या आज ये टूर्नामेंट का? तीसरा दिन है टूर्नामेंट का। बढ़िया शॉट, गेंद हवा में और 2 प्लेयर मौजूद, और थोड़ी सी मिस फील्डिंग और वह 4 रन।
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. याचं एटीएम इथं कॉमेंट्री बॉक्स कडे आलेलं आहे. शोभा दातारकर, सॉरी धोतरकर, शोभा धोतरकर. ओवर समाप्त. हेलो हेलो हेलो. स्कोर है 80-4. होनी ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. और बोर्ड पर जाकर लगी गेंद. अभी तक अंपायर का कोई इशारा नहीं आया. और ये 6 रन, इस 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर. रेस्टोरेंट अर्धापूर बायपास. 86. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे या खतरनाक षटकार. हेलो हेलो हेलो. हाँ राइट. अभी कुछ करो मत. राइट है. ऐसा राजवीर, राजवीरचा पुढचा चेंडू मामासाठी. आणि पाहतो का अतिशय सुंदर असा चेंडू, पण एका रनासाठी काढून दिलेला आहे. ते मामा यांनी हळूवार धावसंख्या धावून पोहोचली ती 87 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला भेटत आहे ती. कंधार संघाकडून परत एकदा राजवीर. या बारीने अतिशय चांगला शॉट, पण सीमा पार करू शकला नाही. चांगला झटका लागलेला आहे ते. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे. सातवा वर प्रगतीपथावर आहे आणि कंधार संघ जाऊन पोहोचलाय तो 87 रनावर. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार आहे तो राजवीर. आणि तेवढाच चांगला टोललेला आहे पॉइंटच्या दिशेमध्ये. एका रनासाठी हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 88 धावा. सातवा वर प्रगती पथावर आहे, ते घेऊन आले ते राजवीर. आता स्ट्राईकला आलेला आहे तो गंगा. चांगली फटकेबाजी करावी लागेल ते गंगा याला. राजवीर गंगा आणि पाहतो काय गंगाने मारलाय गागांची मी छाक्का. चांगला फटका काय भावा. धुआधार हा फटका
या 6 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 94 रन. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर हे उर्वरित षटक पाहूया आता कोण घेऊन येतो तो. चला सामना लवकर सुरू करा, यानंतर खूप सामने खेळवायचे आहेत. पंच सामना थांबू नका. शेवटचे षटक आता पाहूया कप्तान कोणाच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा देतात ते. स्वप्नील आणि स्वप्नीलच्या चेंडूचा सामना करेन खालेद. आणि खालेदने मारण्याचा प्रयत्न, पण बॉल समजून शकला नाही खालेद. निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या थांबलेली आहे ती 94 रनावर. चांगली फटकेबाजी करावी लागेल खालेदला, कारण तुमच्या संघातील बॅट्समनने ही धुरा आतापर्यंत चांगली पेललेली आहे. परत एकदा स्वप्नील आणि तेवढाच चांगला स्टेटच्या सिनेटोल. चांगला चेंडू, तेवढाच चांगला शॉट 1 रनासाठी खालेद यांचा. आणि मामा आलेले आहेत बॅटिंगला, गंगा मामा. आणि तेवढाच चांगला शॉट, पण 1 रन पूर्ण. आणि तेवढाच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली ती खालेद आणि लाला. हे 2 धावा चोरलेल्या आहेत ते दोन्ही फलंदाजाने. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 97 रन. 8व्या वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आले स्वप्नील. मामा सामना करेन या स्वप्नीलच्या चेंडूचा. आणि परत एकदा स्टेजच्या नेटवलेला आहे. निश्चितच पुष्पा डायल मध्ये षटकार मारला आहे ते मामा याने. हा गेला षटकार. आर्यन या 6 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 103 धावा. 8व्या वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आलाय ते स्वप्नील. चांगली फटकेबाजी मामाच्या बॅट मधून पाहायला भेटते ती. काही चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला आहे तो मामा, गंगा मामा. चांगली फटकेबाजी करत आहे. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार स्वप्नील. आणि परत एकदा चांगला शॉट कव्हरच्या दिशेमध्ये. किती धावा जाते बघूया. एकदा पूर्ण केलेली आहे. आणि निश्चितच रनिंग बिटवीन द विकेट खालेद आणि मामा 2 धावा चोरलेल्या आहेत. या 2 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 105. चांगली फटकेबाजी कंधार संघाकडून मामा. काही चेंडू शिल्लक स्वप्नील. या बारीने चांगला अचूक टप्प्यावर चेंडू समजू शकला नाही. ओव्हरची समाप्ती 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर कंधार संघ जाऊन पोहोचलाय तो 105 रनावर. 106 रनाचं लक्ष्य. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय
नाव सांगून जा पाणी प्यायला. स्ट्राईकला आहे तो गोपाळ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो राहुल आणि बॉलिंगची धुरा कप्तानने प्रतापच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. एकशे 6 रनाचं लक्ष. आता कशा प्रकारे पेलतात ते पाहूया. गोपाळ बॅटिंगला सज्ज. प्रताप पहिला चेंडू गोपाळसाठी आणि पहिल्याच चेंडूवर करकरीत स्टेटच्या सीने टोलला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एका रनासाठी. अशा प्रकारे आपल्या टीमचा खातं खोललंय आणि स्वतःच सुद्धा. आता आलाय तो राहुल. प्रताप चांगली गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर पहिला चेंडू. राहुल बघूया काय करतो ते या चेंडूचा. आणि चांगलाच समाचार घेण्याचा प्रयत्न पण लालाने खूपच मोठा विकेट. खूपच मोठं जीवदान म्हणावं लागेल. कॅच कितपर महाग पडते ते पाहूया आता. कंधार संघाला खूपच मोठा विकेट होता हा राहुलचा. आता आलाय तो स्ट्राईकला तो गोपाळ. या बारीने खेचलेला लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धाव होतात ते. आणि निश्चितच वन बाउन्स चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. 6 धावा. पहिल्यावर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो प्रताप. आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करतो का तो पाहूया. परत एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना प्रताप. आणि स्ट्राईकला आहे तो गोपाळ. आणि तेवढाच चांगला शॉट पण गॅप शोधू शकला नाही. मोठा झटका. नदीम्याने चांगला कॅच पकडला आणि मोठा झटका दिला. गोलंदाजाला मिळाली शानदार. आता शुभम जातोय फलंदाजीसाठी. खूप मोठं लक्ष. कशा प्रकारे पेलतात ते पाहूया. शुभम आणि राहुल. प्रताप याने खूप मोठा झटका दिलेला आहे ते. चांगली गोलंदाजी केली ती प्रताप याने या ओव्हर मध्ये परत एकदा. आणि अतिशय सुंदर असा चेंडू पाहूया. कॅच होतो काय तो. पण कॅच मिस. एक धाव घेतलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा. पहिल्यावर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो प्रताप. प्रताप बॉलिंग मारला तयार. सामना करेन राहुल पाहूया या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतात ते राहुल. प्रताप बॉलिंग मारला तयार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती कंधार संघाकडून प्रताप याने.
या बारेने रिव्हर्स फटका बघूया किती धावा होतात ते. चांगला फटका आणि निश्चितच 1/4 धावा. चांगला फटका म्हणावा लागेल. ओव्हरची समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती शक्तिशाली 11 धावा. संघांमध्ये. दिशाईनं चेंडू, वाईड चेंडू, खूप मौल्यवान धाव. हे एक्स्ट्रा धावा खूप मौल्यवान राहतात. हळूवार धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 धावा. खाली देता परत एकदा बॉलिंग मारला तयार. सामना करेन शुभम आणि शुभमने चांगला फटका मारलाय ऑफसाईडच्या दिशेने. निश्चितच 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. चांगल्या प्रकारे फटकेबाजी होत आहे ते शुभम आणि राहुल यांच्या बॅट मधून. परत एकदा खालेद तयार. आणि परत एकदा चांगला फटका त्याच दिशेने तोच बॉल आणि तेच शॉट. परत एकदा बॅक टू बॅक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. खूपच महाग पडताना आपल्या संघासाठी परत एकदा तयार. बॉलिंग पार्कला खालेद आणि परत एकदा चांगला चेंडू पण कॅच मिस. खूप मोठं जीवदान म्हणावं लागेल. चांगली फटकेबाजी. आणि चांगला शॉट स्टेटच्या सीने टोलेलेला आहे. बघूया किती धाव होतात ते. 1 धाव पूर्ण केलेली आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही कंधार संघाचा हा खेळाडू. या 2 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. दुसरा वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आलेला आहे तो खालेद. आता स्ट्राईकला आला तो थडाकीचा फलंदाज राहुल आणि तेवढाच चांगला फटका पण डायरेक्ट लालाच्या हातामध्ये मोठा झटका लागलेला आहे ते.
म्हणू नका काही नाव घेतल्यानंतर. विनंती आहे तुम्हाला कमिटीची. भाऊ एक एक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा इकडं. चार ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला पाण्याची सुविधा करून दिल्या जाईल. खालेद खालेदचा पुढचा चेंडू पांडू यांच्यासाठी आणि पांडू आला. भावाने मारला करकरीत पहिल्याच चेंडूवर चौकार. तर 26 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. अरे भैरा भाई काय मोठा फटका. मोये मोये कांदा पोहे नो बॉल. चांगला फटका 6 रनासाठी. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट
एका रनासाठी चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फटकेबाजी पाहायला भेटत आहे ती पांडू आणि राहुल यांच्याकडून. अशीच फटकेबाजी करायला लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. परत एकदा बॉलिंग मारला तयार श्रीकांत. सामना करेन राहुल. परत एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. सर्व काही सरळ चालू असताना तुम्ही वाकडं काय करता हेच समजत नाही. परत एकदा बॉलिंग मारला तयार श्रीकांत. सामना करेन राहुल. आणि अतिशय सुंदर चेंडू ब्लॉक हॉल. एका रनासाठी खेळायला हा शॉट राहुल यांचा. चांगला चांगला चेंडू बनावा लागेल. हॅलो 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 हा. अपीलची दाद मागताना पंचाचा निर्णय थर्ड अंपायर गेलेला आहे. पाहूया. तीन वर्ष समाप्तीनंतर 36वा आणि 2 विकेटच्या मोबदल्यात परत एकदा प्रताप स्वतःचा दुसरा आणि संघाचा चौथा वर घेऊन आलाय तो प्रताप. प्रताप याने आपल्या नावाप्रमाणे पहिला वर टाकला होता. पाहूया आता या दुसऱ्या षटकामध्ये आपल्या या कप्तानच्या निर्णयावर कितपर योग्य ठरतात ते प्रताप. आणि सामना करेन राहुल. आणि या बारेने थोडा दिशाहीन चेंडू मूल्यवान धाव. हळूवार धावसंख्या धावून पोहोचली ती 37 धावा. प्रताप याचा पहिलाच चेंडू दिशाहीन चेंडू वाईट चेंडू. प्रताप सज्ज पा शॉट बी चेंडू चांगला फटका लागला. मारण्याचा प्रयत्न लेग साइडचे सिनेट टोलेलेला आहे. बघूया किती धावा जाते. एकदा पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच थोडी मिसफील्ड. त्याचा मोबदला 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. या 4 मोबदल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती. आणि परत एकदा त्याच दिशेने मारला पण या बारीने मिस कॅच मिस. त्याचा मोबदला 2 धावा. काय करतो भावा. असंच जर कॅच मिस करत राहिला जर आपला संघ अडचणीत आणून सोडशील. चांगली गोलंदाजी पाहायला भेटत आहे ती प्रतापच्या या ओव्हर मध्ये. पण क्षेत्ररक्षण असमर्थ. या 2 रनच्या मोबदल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावा. चौथावर प्रगती पथावर आहे ते घेऊन आलाय तो प्रताप. आणि परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न.
चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर, समजून शकत नाही तो पांडा कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता अतिशय सुंदर आणि अचूक टप्प्यावर प्रताप गोलंदाजी करत आहे. अशाच गोलंदाजीची आवश्यकता कंधार संघाला. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार आहे तो प्रताप आणि पुढे येऊन परत एकदा स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण बॉल मारण्याचा वेगळ्या दिशेने गेला दुसऱ्या दिशेला, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही कंधार संघाचे खेळाडू. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा. चौथावर प्रगतीपथावर आहे. आता स्ट्राईकला आला तो राहुल. या ओव्हर मध्ये प्रताप याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. या बारीने लेग साइड दिशेने मारलाय 2 धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 48 धावा. 47. शक्तिशाली संघा लावा बरं, चला फिल्डिंग लावा. चला परत एकदा खालेद. स्वतःचा दुसरा आणि संघाचा 5वा वर घेऊन आला तो खालेद. चोवीस चेंडू मध्ये 59 रनाचं लक्ष. आता या रन चेस मध्ये पांडा आणि राहुल कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहूया. चला ना, क्षेत्ररक्षण लावून घ्या भाऊ. तुम्हाला परत 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 तेच सांगायचं काय? खालेद बॉलिंग लाईनला सज्ज. सामना करेल पांडा. 24 चेंडू 59 रनाचं लक्ष. कशा प्रकारे पार करतात ते 2 फलंदाज पाहूया. खालेदचा चेंडू पांडासाठी आणि पहिल्याच चेंडू मारण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 रनावर. 5वा वर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो खालेद. चला भाऊ, टाइमपास करू नका यार. तुम्ही जर असंच जर खेळा तर टाइमपास केला तर शेवटच्या ओव्हर मध्ये तुमचं एक खेळाडू आत ठेवला जाईल सर्कल मध्ये. परत एकदा खालेद सामना करणार राहुल. राहुलने लेग साइडची टोललेला आहे. बघूया किती धावा पूर्ण करतात ते.
आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत भावाने. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 रनावर. खालेद या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना अशीच गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा पांडा सामना करेन खालेदच्या चेंडूचा. या बारीने लेग साइड चेंडू टोलेलेला आहे. बघूया त्या कॅचच्या खाली फिल्डर आला आणि निश्चित पांडाचा मोठा झटका. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स. आता पांडाची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो कृष्णा. कृष्णा खालेद बॉलिंग मार्कर तयार. सामना करेन कृष्णा आणि पहिलाच चेंडू मारण्याचा प्रयत्न. किपर मिस आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 22च्या स्वरूपामध्ये हे 2 धावा. या 2 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 रन. 5वा वर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो खालेद आणि सामना करेन कृष्णा. आणि परत एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना खालेद आपल्या संघासाठी खूप चांगला वर टाकताना खालेद अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. परत एकदा खालेद तयार कृष्णासाठी. खालेद राईट हँड राऊंड द विकेट कृष्णासाठी. कृष्णा काय करतो ते पाहूया खालीदच्या चेंडूचा. आणि पाहतो काय बॉल. थोडं वेट. बसा भाऊ बसा खाली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. आता कृष्णाची जागा घेण्यासाठी जात आहे तो
18 चेंडू 55 धावा. चला बॅट्समनचं नाव. नितेश. चला बॉलर लाला स्वतःचा पहिला आणि संघाकडून 6वा ओव्हर घेऊन आले तो लाला. आणि बॅटिंगची धुरा राहुल आणि जितेश यांच्या खांद्यावर. 18 चेंडू. अठरा चेंडू 55 धावा. राहुल लाला बॉलिंग पारला तयार राहुल साठी. आणि पहिल्याच चेंडूवर राहुलने लालाच्या चांगला समाचार 6 धावेसाठी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक चेक करूनच निर्णय देती. चला कप्तान दुसऱ्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाठवा. लालाच्या पहिलाच चेंडू. हा नो बॉल राहील आणि फ्री हिट पण राहील अंपायर. आणि बॉलर बॅन राहील स्पर्धेतून. सर्व संघांना काळजी घ्यायची आहे. कुठलाही बॉलर जर्क आढळल्यास तो बॉलर या स्पर्धेतून बॅन राहील. षटकार धरून रन किती झाले दादा? 7 रन झाले. 7 रन नाही ना. दुसरा बॉल आहे की फेकीन पहिला? दुसरा बॉल नो का? पंच दुसऱ्या चेंडूला किती रन धावा काढल्यात? किती? 1 धाव काढली का? ओके 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 ओके. 59 धावा. आता गोलंदाजीसाठी गंगा मामा. फटकेबाजी गंगा मामाने चांगली केली. आता गोलंदाजी कशी करतात ते पाहूया. हा फ्री हिट राहील. गंगा मामा बॉलिंगला सज्ज. फलंदाजीसाठी नितेश. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतात ते पाहूया.
आणि चांगल्याच समाचार घेतला या पिरियडचा. मोये मोये चांगला फटका नितेशच्या बॅट म्हणून 6 धावेसाठी. अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. किती महाग पडेल ते कंधार संघासाठी हे वेळच सांगेल. पहिल्याच लालाच्या चेंडूला करकरीत असा षटकार मारला तो नितेश याने. या सहाराण्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 धावा. परत एकदा लाला तयार नितेश यांच्यासाठी. आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न लेग साइड दिशेने केलेला चेंडू. किती धावा घेतात ते बघूया. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल नितेश आणि राहुल यांना. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66 धावा. 6वावर प्रगती पथावर आहे ते घेऊन आले ते लाला गंगा मामा. सॉरी गंगा मामाचा पुढचा चेंडू राहुल. आणि राहुलने चांगला समाचार घेतलाय भावा. घ्या जा बॉल आणा. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चांगला फटका. काय बॅटिंग करतो राहुल भावा. बॉल गेला सीमा पार. 6 धावा. या 6 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 धावा. 6वावर प्रगती पथावर आहे ते घेऊन आले ते मामा. मामा यांचा चांगलाच समाचार घेताना राहुल अशीच फटकेबाजी करावी लागेल. चौकार आणि षटकारांची अतिशय बाजी करावी लागेल. कारण खूप धावाचा डोंगर उभा केला ते कंधार संघाने. परत एकदा बॉलिंग मारला तयार मामा. आणि या बारीने दिशाहीन चेंडू. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 धावा. खूप मौल्यवान धाव. आणि परत एकदा मामाने मारलेला आहे खेचलेला आहे लेग साइडच्या दिशेने. त्या खाली फिल्डर मोये मोये 6 धावा. बॅक टू बॅक षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. करतो तो मामा. पाहूया राहुल. चांगली फटकेबाजी राहुल. आणि परत एकदा वारे वा. काय पठ्ठ्या फलंदाजी करतोय. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. एकवीस रनाचं लक्ष. आणि जोपर्यंत राहुल स्पीच वर उभा आहे तोपर्यंत निश्चितच हा सामना नायगाव संघ अतिशय
चांगली फटकेबाजी करत आहे ते. या दोन्ही सामन्यामधून जो संघ हरेल तो संघ लगेच अर्धापूर संघासंघ सामना खेळेल. यानंतर कप्तानने श्रीकांतच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा दिलेली आहे. स्वतःचा दुसरा आणि संघाचा 7वा वर घेऊन आला तो श्रीकांत. नितेश सामना करणे श्रीकांतच्या चेंडूचा. आणि नितेशने सुद्धा स्टेट त्या दिशेने जसा का धनुष्य बाणातून निघलेला बाण सरळ 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला भेटत आहे ती नितेश आणि राहुलच्या बॅट मधून. परत एकदा श्रीकांत सामना करे नितेश आणि परत एकदा लेग साईडच्या ठरवलेला आहे आणि परत एकदा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुनरावृत्ती करतो तो श्रीकांत. परत एकदा बॉलिंग करायला तयार आणि या बारीने परत एकदा लेग साईडचे ठेवलेलं आहे आणि परत एकदा मोये मोये फिल्डर खातो कांदा पोहे. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. नितेश भाऊने काय जिम्मेदारी घेतली खांद्यावर. काय सामना संपू चुको काय. चांगली फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 षटकार. आणि परत एकदा भावाने मारला स्टेटच्या दिशेने. भावाने 4 बॉल मध्ये सामना खतम केला. अरे काही सांगा. हा गेला चला. षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. कंधार टीमला विनंती आहे इमिडिएट टॉस साठी यायचे. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून